नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आज व्हिडिओला खूप उशिरा स्टार्ट केले आणि आज बसली मी कारण आता 4:45 वाजलेत आणि 4:45 झालेत. ऋतू शाळेतून आला 4:15 वाजता आणि दोघं पण मुलांना व्यवस्थित छान फ्रेश केलं. सईची झोप झाली. अख्ख्या घरात क्ले क्ले केलाय. सई सकाळपासून क्लेच खेळते. ते नाही का माती असते इथं बाहेर पोर्च मध्ये दोघं पण खेळतात मस्त पैकी सायकल. तर माईक चेक करायला पाहिजे, गेल्या वेळी सगळं हे झालं होतं. तर चला ना आजचा व्हिडिओ सकाळी स्टार्ट करणार होते पण राहून गेलं दुपारी, म्हटलं मग आता जाऊ दे चला. तर तुम्हाला मी बोलले होते काल, आईन ते आले होते माझे. तर मग तिने काय केलं, आता भाजीपाला तर रोज आणते तेच, दुसरं काय आता त्यात वेगळं नाही. पण एवढंच काय वाई ज्वारी वगैरे आणली माझ्यासाठी. तिने डाळ पण आणली, मुगाची डाळ वगैरे घरी असते ना, तर मुगाची डाळ ज्वारी भाजीपाला तर आणलाय. तुम्ही बघितलं किती एवढ्या अशा शेंगा आणल्यात, वेगवेगळ्या आणल्यात तिने. तर चला आता तुम्हाला मी दाखवते तिने माझ्यासाठी काय काय आणलंय ते. काय रे बा? हा मग कशाला? तर चला बघा, सगळ्यात आधी आता काय थंडी चालू आहे ना, तर तिने माझ्यासाठी छान असं स्वेटर आणले बघा. असं छान कलर आहे असा, थोडासा आपण कसं म्हणतो असा बेबी पिंक असा, थोडासा त्या टाईप मध्ये. मला एवढं कलर तसं पण कळत नाही बरं का, पण चांगलं जड आहे बघ. आणि पुढून अशी बटन आहे त्याला, असं पॉकेट पण आहे इथे छान, दोन्ही साईडने. आणि कॉलर आहे मस्त बघा असं. आणि चांगलं जाड आहे छान. ते अगोदरच होतं, तुम्हाला मी दाखवलं होतं ते, रोज मी डेली वापरते ते नाही का. पण त्याला आता भरपूर वर्ष झाले, म्हणजे तसं ते पण चांगलंच आहे. पण मग मी तिला असंच म्हटलं की मला अजून एखादं स्वेटर हवं. तर आली ती माझ्यासाठी घेऊन दोघांचं. छान आहे ना, मला पण आवडलं. आणि तसं पण माझ्या आईला बऱ्यापैकी चॉईस आहे तसं. म्हणजे आता पहिले तीच आणत होती, पण आता कसं जरा जरा मी जशी कॉलेजला जायला लागले ना, तेव्हापासून मग मीच माझी शॉपिंग करायला सुरुवात केली होती. मग तिचं कसं असतं, तुम्हा मुलींना काय वेगळं आवडतं असं तसं. पण म्हटलं आणवली, तुझी चॉईस पण छान आहे. तिची चॉईस पण छान असती आणि ना मेन म्हणजे तिचं घेणं पण चांगलं असतं. असं म्हणजे दोन पैसे गेले ना तरी चालेल, पण चांगलं घ्यायचं असं तिचं म्हणणं असतं. आणि माझ्यासाठी परत तिने हे बघा प्लाझो आणलेत डेली यूजला असे. पॉकेट आहे याला, मी ते आणलेले ना त्याला पॉकेट वगैरे नाहीये, पण बघा याला ना छान असे दोन्ही साईडने पण आहे ना, दोन्ही नाही आय थिंक एका साईडने पॉकेट आहे. बरं पडतं पॉकेट वगैरे असलं ना. आणि छान आहे कपडा पण याचा. दोन आणलेत, असा एक कलर आहे. याला इथे पण पॉकेट आहेत आणि इथं पण पॉकेट आहे, दोन खिशे. तर बघा छान आहे हा पण मस्त. मी तिला नव्हतं सांगितलं आणायला, पण आली ती घेऊन, कसं तिथं असेल मग तिला वाटलं चला. आणि ही एक कुर्ती पण आणली तिने, मला म्हटली होईल तुला यूज करायला. पूर्ण अशी प्लेन आहे आणि असं फुलबाई आहे त्याची बऱ्यापैकी, 3/4 पण आहे, फुल आहे अशी चांगली. आणि हे असे म्हणजे एका साईडला असं विणलेल्या सारखी डिझाईन आहे आणि पूर्ण असं प्लेन आहे. आणि बॅक साईडनी पण असंच आहे. आणि हे असे बटन बटन खाली पण छान आहे. मला म्हटली कशी आता थंडी चालू आहे, तुला फुलबायांच्या म्हणजे फुलबाईचं घाल, थंडी चालू आहे, हात खराब नाही होणार. म्हटलं बरं ठीक आहे ठीक आहे. आणि हा एक आणला सिंपल आहे हा पण बघा, असा बांधणी पॅटर्न मध्ये नाही का म्हणतो आपण तसा, चायनीज कॉलर आहे त्याला, पण भरपूर मोठे आहेत बरं का.
म्हणजे मला आता टिप मारायला लागणार आहे. असं कॉटनचं आहे आणि अस्तर पण आहे आतून. तर मला म्हटली डेली यूजला तुला घरी वापरायला वगैरे होईल म्हणून मग आणलेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साड्या राहिल्या होत्या त्या दोन, एक तुम्हाला म्हटलेलं मामाने घेतले होते मला दिवाळीला, पण मग मी तिकडे ब्लाऊज शिवायला दिले होते आणि साड्या पण तिकडच फॉल पिकोला दिल्या होत्या नारायणगावला. तर मग आई आता 20 तारखेला भेटलं होतं साड्या आता मागच्या, ती आता काल आली ना, मध्ये फक्त आपा एकटेच आले होते, तोपर्यंत तर काय भेटल्या नव्हत्या साड्या ब्लाऊज. तर मग नंतर आपा मग काल आईन ते आले तेव्हा मग घेऊन आले. तर बघा ही अशी एक साडी आहे, ही आय थिंक आतली बाजू मी काल आल्या ओपन पण नाही केले. बघा अशी असं अशा ना मध्ये मध्ये अशा बुट्ट्या आहेत त्याला आणि असे काट आहेत आणि असे गोंडे आहेत पदरला. हे असे आता हे सगळे कॉमनच झाले तसेच बऱ्यापैकी. आणि असा कलर माझ्याकडं नाहीच आहे मला वाटते. आणि पदर छान आहे बरं का याचा, बघा असा पदर बघा. छान आहे ना, असा भरलेला मस्त. आणि एकदम आहे ना असं सिल्क मध्ये कापड आहे बघा, असं म्हणजे काठ पदर आहे साडी पण अशी फुगणारी वगैरे नाहीये. छान वाटते ना. आता कोणता सण येतो, एखादा सण आला ना का मी नक्की घाला. तर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगते मी तुम्हाला ही साडीची. बघा ही एक बर का, आता मी नंतर याची घडी घालते व्यवस्थित. आणि त्याच्यावरच ब्लाऊज हा आहे. माझे ब्लाऊज सिंपलच असतात बरं का, फक्त गोलच असतात. आणि हे नॉड वगैरे मी ना सांगत पण नाही त्यांना, म्हणजे हे करायला लावायला, पण तरी पण ते लावतात. दरवेळी मी सांगते, ते मला आवडतच नाही ते नॉड वगैरे लावलेले, पण तरी पण ते लावतातच. मी किती यांचे काढून पण टाकलेत. आणि असं अशी एवढे अशी नाही का आपली बाई असते अशी काठाची, आणि परफेक्ट येतात. घालून बघितले थोडेसे नॉर्मल लूज होत आहे, पण ठीक आहे तेवढं तर हवंच नाही. आणि असा प्रिन्स कटी पुढून आणि हुक. गळा गोलच आहे, 2 इंच पण गोलच आहे. दुसरी साडी दाखवते तुम्हाला. ही ना, हा असा कलर तर माझ्याकडं नव्हताच अजिबात. तर बघा ही पण तशीच आहे बरं का, सेम आहे. म्हणजे काय झालं, 2 साड्या म्हणजे एकच साडी होती मला. माझ्या आईने एक घेतली, माझी मावशी 2 आहेत चुलत मावशा, त्यांना दोघींना 2 दिल्या आणि मग मी एक घेतली. तर मला हा पण कलर आवडला. तर मग आजीला म्हटलं अरे दोन्ही पण छान आहेत. मग माझी आजी म्हटली की दोन्ही पण घे तुला. म्हटलं अगं नको नको एकच भाजतं. म्हटले अगं नाही वाली घे तुला दोन्ही आवडलेत ना. तर मग दोन्ही पण घे. गेल्या दिवाळीला घेतली होती, पण कोणतरी घरी पाहुणे आलते ना, तर मग त्यांना देऊन टाकली होती साडी. त्यामुळे म्हटली की अगं राव देवली तू गेल्या वेळी घेतली नाही, तर मग दोन्ही पण घे तुला. म्हटलं मग ठीक आहे, आहेत सेमच आहे, मिळत्या जुळत्याच आहेत, पण ठीक आहे कलर वेगळा आहे त्यामुळे छान वाटते. बघा असा कलर, ह्या कलरला काय म्हणतात मला नाही माहित, पण इंग्लिश कलर आहे, वेगळा आहे जरा. पर्पल पण नाही बरं का, हा कलर वेगळाच कोणता, कॉफी कॉफी कलर असेल आय थिंक ना. तर बघा असा अशी काट आहे, पण छान आहे जरा वेगळं. आणि अशा ह्या दोन दोन पॅटर्न आहेत. आता भरपूर अशा साड्या निघल्यात, तुम्ही पाहिलंच असतील. पण माझ्याकडे एक पण साडी नाही. आणि म्हणजे मी ना कधी साडी वगैरे घेतच नाही, पहिली गोष्ट म्हणजे. आता किती नवीन नवीन निघल्यात साड्या, माझ्याकडे एक पण नाही. ट्रेंडिंग साड्या तर नाहीच, कारण माझं घालणंच होत नाही त्यामुळं. पण याला पण अशी गोंडे आहेत, असा पदर आहे याचा. आता ना घालल मी एक एक साडी, पण छान आहे, असं फुगणारी वगैरे नाहीये, त्यामुळे मला जास्त आवडली. मस्त आहे ना पूर्ण, आणि भरपूर मोठी. आणि ही नेसती साईड, मला तर पहिलं वाटलं हाच पदर आहे की काय, पण भरपूर मोठी साडी.
आतली साईड ना आपण नेसतो ती बघा अशी आहे. तर छान आहे, दोन्ही पण सूट एकच नंबर आहे आणि साड्या पण छान आहेत, मला आवडल्या. आणि याच्यावरची साडी पण ते सॉरी ब्लाऊज परत एकदा गोंडी. तर बघा असं सिम्पलच आहे, त्यासारखाच सेम, दोन्ही पण सेमच आहे. मी ना एक मटका गळा सांगितला होता पण त्याने परत गोलच शिवला तसाच सेम. तसंच जाऊ दे, तसं पण मला लई फॅन्सी नसतातच माझे ब्लाऊज वगैरे, कारण बॅक साईडला काही एवढं. तर बस एवढ्या 2 साड्या. आणि ही काल आई घेऊन आली येताना. आणि साड्यांचं सांगायची म्हणजे साड्यांची गोष्ट अशी का ही चॉईस आहे ना ती म्हणजे मामाची, माझा मामा आणि आजी दोघ जण गेले होते साडी घ्यायला. तर आजीने गेल्या वेळी घेतलेल्या साड्या ना, तर त्या काय आम्हाला म्हणजे ठीक, म्हणजे तिच्या याने ती घेतल्या होत्या, त्याचं थोडस आपण कसं म्हणतो ट्रेंड मध्ये नव्हत्या अशाच साड्या जरा घेतल्या होत्या. पण ही चॉईस माझ्या मामाची. आजी नंतर म्हटलं अरे वा छान घेतलं ते साड्या यावेळी, कोणी घेतलं तर म्हटली मामानेच घेतलं. म्हणजे बघा माझ्या मामाची चॉईस किती छान आहे ना, म्हणजे मला पण पटकन चॉईस नसत्या करता आल्या साड्या. म्हणजे मी पण म्हटलं अरे बघा, म्हणजे कसं जेंट्स लोकांना जास्त साडीचं एवढं नॉलेज नसतं किंवा माहित नसतं, बऱ्यापैकी काहींना माहित पण असेल, तसं नाही का, उलट ज्यांना माहिती ते चांगलंच आहे. पण माझ्या मामा ते कधीच असे साड्यांची वगैरे शॉपिंग करत नाही, पण आमच्यासाठी केलीये, तर त्यामुळे मला पण जरा हे वाटलं, म्हटलं अरे वा मामाची चॉईस पण छान आहे. आणि मस्त साड्या घेतल्या सगळ्या. याच्यात हा सेम असा कलर आहे ना, म्हणजे असा पॅटर्न, तर त्यात ग्रीन कलरची आहे, ती माझ्या आईने घेतली. आणि अजून एक वेगळा कलर होता, थोडासा वेगळाच होता तो पण, या टाईप मध्ये जरा, तो मावशीने घेतला असा. तर अशा 4-5 साड्या त्याने आणल्या होत्या, मग मी 2 घेऊन आले. तर मग बघा याला फॉल पिको वगैरे करून रेडी आहेत. तर चला, आवडल्या का साड्या मला नक्की सांगा. दिवाळीच्या शॉपिंग मध्ये राहिल्या होत्या ह्या 2 साड्या राहिलेल्या, तर म्हटलं तुम्हाला सांगितलं होतं की नंतर आई घेऊन आली की मी नक्की तुम्हाला दाखवत. तर एवढं होतं. तर काल हाच पसारा तिथे सगळा पडला होता किचन मध्ये, आल्या आल्या मी लगेच ओपन वगैरे करून बघितलं. आणि स्वेटर तुम्हाला आवडलं का नक्की सांगा, खूप छान आहे हो, एकदम मस्त आहे. आणि आईने घेतलं म्हटल्यावरती छानच असतं, माझी आई चांगलंच घेते खरं, तिला असं. आणि तिला आवड पण आहे का हा तुला काय आणू काय नाही असं. मी म्हटले होते की लाईटच गेली तसं. तर चला आता आवडते. आज पण काल पूजा होती, तर आज एका ठिकाणी एका बाळाचं बारस आहे, तर तिकडे जायचंय. तर चला आता साड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवते. आणि नक्की सांगा तुम्हाला साडी आवडली का नाही. तर चला चालली मी इथं. काय टिकली बघा, पहिल्यांदाच एवढी मोठी लावली ड्रेसवर, पण राहू दे म्हटलं जरा वेगळं काहीतरी म्हणून लावली. सिंपलच रेडी झाली, पहिल्यांदाच घातली ती कानातली मी. आरसा बघा. चला गोविंद घ्या. घे ना परत झालं ना. थोडा हळूच बरं का, हळूच बारीक केले कृती नको बुक्का नको टाकू. नाव सांगू द्या, नाव सांगू द्या, नाव नाव गाणं म्हणा एखादं कोणीतरी, गाणं म्हणा, देव तुमच्या पाठीमागे
निर्भय निर्भय हा राहू दे. हा झोका द्या इकडून. अंगाई का अरे वा. जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो रे. हात करसे चांगलं वाढा व्हिडिओ व्हिडिओ तर चला तर मंडळी, इथं शेजारीच कार्यक्रम होता. आपल्या घराच्या शेजारीच घर आहे. ही बाळाची आई आर्या, बाळाचं नाव निर्भय आणि छोटासा मस्त असा कार्यक्रम झाला. पापड भाजी आणि भात असं होतं. तर जेवण वगैरे केलं, मस्त शेकलो वगैरे आणि मग नंतर झोपलो. तर चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय.